नमस्कार. टेरिटोरियल आर्मी भरती म्हणजेच भारतीय प्रादेशिक सेना भरती 2025 चालू झालेली आहे. तर आज आपण प्रादेशिक सेना अधिकारी म्हणजेच टेरिटोरियल आर्मी ऑफिसर या पदासाठीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तर व्हिडिओला सुरुवात करू. टेरिटोरियल आर्मी कमिशन ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम 2025 त्याच्या खाली आहे डेट ऑफ ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम 20 जुलै 2025 दिलेली आहे. त्याच्या पुढं आहे सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. फॉर्म सुरू झालेत 12 मे 2025 पासून आणि 10 जून 2025पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. त्याच्या पुढे आहे टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज. मेलसाठी आहेत 18 आणि फिमेलसाठी आहे 1 वॅकन्सी. पुढे आहे एज लिमिट, मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 42 वर्ष. नंतर आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे कोणत्याही शाखेतला पदवीधर असावा. पुढे आहे डेट ऑफ ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन 20 जुलै 2025. टेंटेटिव्हली या ठिकाणी तारीख दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे स्टँडर्ड अँड सिलेबस ऑफ एक्झामिनेशन. नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 100 आणि मार्क्स आहेत 100. पुढे आहे ऑनलाईन फी 500 रुपयाचं या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहोत म्हणून रजिस्टर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. यामध्ये पहिलं आहे ॲप्लिकंट्स फुल नेम टाईप करायचं. नाव जे आहे ते 10वीच्या सर्टिफिकेटप्रमाणे या ठिकाणी टाईप करायचं आहे. नंतर मोबाईल नंबर टाकायचा. परत एकदा पुढे कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये सेम नंबर टाकायचा. नंतर अल्टरनेट जर एखादा नंबर असेल तर तोही टाकू शकता. त्याच्या पुढे ईमेल आय डी टाकायचा. परत एकदा कन्फर्ममध्ये ईमेल आय डी टाकायचा आणि नंतर जनरेट OTPवरती क्लिक करून घ्यायचं. कॅप्चा कोड आहे तो खालच्या बॉक्समध्ये टाकून नेक्स्टवरती क्लिक करायचं. या ठिकाणी आपल्याला मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करायचा. आपला OTP जो आहे तो व्हॅलिडेट झालेला आहे. त्याच्यानंतर आय ॲग्री या बॉक्समध्ये क्लिक करायचं. दिलेला कॅप्चा कोड आहे तो बॉक्समध्ये टाईप करून रिव्हेरीफाय याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती या ठिकाणी समोर दिसेल. त्याच्यासमोर चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं जर बरोबर असेल तर, आणि मग सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे, द इन्फॉर्मेशन वन सबमिटेड कॅन नॉट बी मॉडिफाय. एकदा सबमिट झाल्यानंतर या माहितीमध्ये काहीही बदल करता येणार नाही. त्याच्यामुळं व्यवस्थित चेक करायचं आणि नंतरच ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. आपलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्टर सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे आणि खाली रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा आलेला आहे. तर विंडो ही क्लोज करायची. त्याच्यानंतर गो टू ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. लिस्टमधून आपलं जे जेंडर आहे मेल फिमेल ते सिलेक्ट करायचं. नंतर जन्मतारीख टाकायची. नंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्या पुढं नंबर ऑफ अटेम्प्ट ऑलरेडी मेड इन PIB. किती अटेम्प्ट यापूर्वी तुम्ही दिलेले आहेत ते या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं. पुढे आहे वडिलांचं नाव टाईप करायचं. नंतर आईचं नाव टाईप करायचं. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर रिलिजन धर्म सिलेक्ट करायचा. नंतर नियरेस्ट रेल्वे स्टेशन जे तुमच्या जवळ असेल ते या ठिकाणी टाईप करायचं. नंतर एक्झाम सिटीचे प्रेफरन्स या ठिकाणी द्यायचे. पहिलं स्टेट सिलेक्ट करायचं आणि नंतर सिटीचा प्रेफरन्स द्यायचा. स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर त्या स्टेटमधली जे सिटी आहे ते या ठिकाणी येईल आणि त्यामधून तुम्हाला तो प्रेफरन्स सेट करावा लागेल. अशाच प्रकारे एक्झाम सिटीचे जे 5 प्रेफरन्स आहेत ते आपण टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आहे पुढे एम्प्लॉई डिटेल्स. जर तुम्ही काम करत असाल तर या ठिकाणी
नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. सेंट्रल ऑब्लिक गव्हर्मेंट एम्प्लॉई असाल, स्टेट गव्हर्मेंट असाल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल किंवा सेल्फ एम्प्लॉईड असाल तर जे काही असेल ते सिलेक्ट करायचं योग्य तो पर्याय आणि बाकीचे डिटेल्स आहेत ते भरून घ्यायचे आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी पूर्ण ॲड्रेस टाईप करून घ्यायचा. कंट्री इंडिया सिलेक्ट करायची. नंतर स्टेट आपलं जे आहे ते महाराष्ट्र मी सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा, पिनकोड टाकायचा. नंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर येसवरती क्लिक करायचं, जर नसेल तर मग नोवरती क्लिक करून तो ॲड्रेस टाईप करायचा. त्याच्यानंतर पुढे आहे 10वीचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचे. पहिलं आहे ते 10वीचं जे बोर्ड आहे त्या बोर्डचं नाव या ठिकाणी येईल. नंतर इयर ऑफ पासिंग, 10वी ज्या वर्षी तुम्ही पास झालात ते वर्ष लिस्टमधून सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट नेम टाईप करायचं. त्याच्यानंतर पर्सेंटेज होते म्हणून आपण पर्सेंटेज सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर 10वीला कितीपैकी किती मार्क पडले ते या ठिकाणी टाईप करायचं. पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून येतील. तसंच 12वीचे डिटेल्स भरायचे, बोर्डाचं नाव टाकायचं. त्याच्यानंतर पासिंगचं जे वर्ष आहे ते सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं आणि 12वीची जी स्ट्रीम होती शाखा ती या ठिकाणी टाईप करून घ्यायची. नंतर 12वीला पर्सेंटेज होते म्हणून पर्सेंटेज सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्या पुढे 12वीला कितीपैकी किती मार्क होते ते या ठिकाणी टाईप करायचं. पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येतील. सेम तसंच ग्रॅज्युएशनचे डिटेल्स या ठिकाणी भरून घ्यायचे. डिग्रीचं नाव या ठिकाणी टाकायचं. नंतर युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं, इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं. त्याच्यानंतर स्ट्रीम ऑर ब्रांच ते टाईप करून घ्यायचं. त्याच्यानंतर मंथ अँड इयर ज्या वर्षी तुम्ही डिग्री पास झाला आहे ते वर्ष आणि महिना सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर डिग्रीला पर्सेंटेज की CGPA होता ते सिलेक्ट करायचं. तर पर्सेंटेज सिलेक्ट केलं तर कितीपैकी किती मार्क होते ते या ठिकाणी टाईप करायचे. ऑटोमॅटिकली पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतील. त्याच्यानंतर पुढे आहे लीगल डिटेल्स. यामध्ये पहिलं आहे तुम्ही कधी कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात सहभागी आहात का, तर नाही आहे म्हणून नो करतोय. नंतर तुम्हाला कधी अटक करण्यात आली आहे किंवा तुमच्यावरती खटला चालवण्यात आला आहे काय, तर नाही आहे म्हणून नो करायचं. त्याच्या पुढे आहे तुम्हाला कधी कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरवले आहे काय, तर असं नाही आहे म्हणून नो करतो. त्याच्या पुढं आहे कोणत्याही न्यायालयात तुमच्यावर कोणताही खटला प्रलंबित आहे काय, तर नाही आहे म्हणून नो करतो. पुढे कोणत्याही पोलीस ठाण्यात तुमच्यावर कोणताही खटला प्रलंबित आहे काय, तर नाही म्हणून नोवरती क्लिक करतो. त्याच्या पुढे आहे तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोग, भारत सरकार, राज्य सरकार, विद्यापीठ, मंडळ किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेमार्फत कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली आहे काय, तर नाही आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा नो करतो. आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं. आणि आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. पहिलं आहे ते पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा. नंतर सिग्नेचर अपलोड करायची. 10वीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट अपलोड करायचं. पुढे 12वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड करायचं. आणि डिग्रीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं किंवा ॲडिशनल जर कुठली डिग्रीचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. तर मी फोटो अपलोड करतो आता. क्लिक हिअर टू अपलोड याच्यावरती क्लिक करायचं आणि ब्राउज टू अपलोड याच्यावरती क्लिक करून फोटो सिलेक्ट करून तो अपलोड करायचा. फोटोची साईज या ठिकाणी दिलेली आहे 100 KB ते 200 KBमध्ये फोटो पाहिजे. DPI 200 DPI पाहिजे आणि डायमेन्शन्स फोटोचं आहे 3.5 × 4.5 हे ठेवायचं. फोटो आणि सही दिलेल्या साईजमध्ये कशी करायची या बाबतीत जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती त्यासंबंधीचा व्हिडिओ आहे, तो जाऊन पहा. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल.
इथे फोटो माझा अपलोड करून झालेला आहे. फाईल अपलोडेड सक्सेसफुली इथे मेसेज आलेला आहे. विंडो क्लोज करायची. त्याच्यानंतर सेम प्रोसेसने आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे. सिग्नेचरची साईज या ठिकाणी दिलेली आहे 80 KB ते 150 KBमध्ये सिग्नेचर असायला पाहिजे. आपली सिग्नेचरसुद्धा अपलोड झालेली आहे. फाईल अपलोडेड सक्सेसफुली या ठिकाणी मेसेज आलेला आहे. विंडो क्लोज करायची. सेम बाकीचे सर्टिफिकेट आहेत ते अपलोड करून घ्यायचे. मी इथे सर्व डॉक्युमेंट अपलोड माझे करून झालेले आहेत. पेज स्क्रोल करायचं. त्यानंतर पेमेंट मोडमध्ये चूज युअर पेमेंट मोड ऑनलाईनवरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्या पुढे खाली डिक्लेरेशन आहे, तर सर्व बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचं. दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो खालच्या बॉक्समध्ये टाईप करून प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर जो फॉर्म आपण भरलेला आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल. ती पूर्ण चेक करून घ्यायची. बरोबर आहे ही खात्री झाल्यानंतरच आपल्याला पुढे सबमिट करायचं आहे. पूर्ण माहिती चेक करून झाल्यानंतर खाली ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. जर काही कुठल्या माहितीमध्ये बदल करायचा असेल तर बॅकवरती क्लिक करून तुम्ही तो बदल करू शकता आणि त्याच्यानंतर फायनल सबमिट करू शकता. आता आपण जी माहिती भरलेली आहे ती पूर्ण बरोबर आहे, त्याच्यामुळं मी डायरेक्ट आता सबमिटवरती क्लिक करतो आहे. इन्स्ट्रक्शन्स येतील. आय ॲग्रीवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंटसाठीची विंडो ओपन होईल. तर नेट बँकिंग, कार्ड पेमेंट किंवा UPIद्वारे इथे आपण पेमेंट करू शकता. मी UPIवरती क्लिक करतो. आणि QR क्लिक करून घ्यायचं. QR क्लिक केल्यानंतर इथे QR जनरेट होईल आणि जो जनरेट झालेला QR आहे तो कोणत्याही UPI ॲपमधून स्कॅन करून इथे पेमेंट करून घ्यायचं. पेमेंट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट ही काढून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.